2029च्या निवडणुकीत धाराशिवचा खासदार हा मशाल चिन्हावरचा असेल। ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहतील। सर्वसामान्य कुटुंबांनी ओमराजेंना निस्वार्थ प्रेम दिलं, त्या मतांशी प्रतारणा केली। ज्या घराण्याशी तुमचं जमत नाही त्याच घराण्याच्या पंक्तीत जाऊन बसलात। धाराशिवच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटलांनी हा हल्लाबोल केलाय। तर रणजित पाटलांशी बातचीत केली आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। जे आहे ते ऑपरेशन टायगर मध्ये आहे आणि एकूणच जर परिस्थिती आपण बघितली तर ओमराजे निंबाळकर यांच्या घराला जी आहे ती सुरक्षा देण्यात आली आहे। त्यांना देखील Y+ सुरक्षा देण्यात आली। आपल्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील आहेत। दादा, काय सांगाल, ओमराजे निंबाळकर यांचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? बिलकुल नाही। कारण की ओमदादा निंबाळकर यांच्यावरती सामान्य माणसातील घरातील सर्वसामान्य माणसाच्या घरातील कुटुंबातील माणसांनी प्रेम केलं होतं आणि ते प्रेम हे काय पैशाचं नव्हतं, तर ते बिगर पैशाचं निस्वार्थी प्रेम होतं। कारण की दादा हे महाराष्ट्रातील निष्ठावान खासदार म्हणून ज्यांची ओळख होती, त्या निष्ठावान खासदाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आमचं मत हे एक निष्ठावान खासदाराला, एक निष्ठा असणाऱ्या माणसाला जातं हे लोकांना गॅरंटी होती आणि त्या भरोशाचा कुठंतरी तडा आज दादांनी घातलेला आहे। आमच्या मताची प्रतारणा केलेली आहे। त्यामुळे दादा, आपण निश्चित रूपानं आमच्या मताची प्रतारणा केलेली आहे आणि आपला हा निर्णय मलाच नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकाला, सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला, आज तुम्ही प्रत्येक घरातील महिलेला जरी जाऊन विचारलं तरी दादांचा निर्णय हा कोणालाही पटलेला नाही। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, परांडा, धाराशिव।